मी अभिनेत्री अपूर्वा सोनार. माझा आपणा सर्वांना जय ज्योती जय सावित्री. मी आज सावित्रीच्या वेशात. तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की मी सावित्रीचा प्रयोग सादर करणार आहे, पण नाही. आज मी सावित्रीचा प्रयोग सादर नाही करणार, तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री आईंचे कार्य काय काय होते आणि त्यातलं महत्त्वाचं एक उद्योजक अशा विषयावर मी थोडी माहिती देणार आहे. पण त्यासाठी थोडंसं पूर्व इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे जागतिक कीर्तीचे एक श्रेष्ठ ज्येष्ठ महान व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे. पण ते जितके महान होते ना, त्या मानाने त्यांची प्रसिद्धी कमी झालेली आहे. ते फार काही काही लोकांपर्यंत ते पोचलेले नाही आहे. म्हणून त्यांचं कार्य आज प्रत्येक व्यक्तीला माहिती व्हावं म्हणून असं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी या गोष्टीचा विचार केला, ते म्हणजे माननीय दशरथ कोदरन सर. हे पुण्यातील व्यक्तिमत्व आहे आणि सकाळ या वृत्तपत्राला ते संपादक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि बराच ते कार्य करता करता त्यांचा बराच अभ्यास झालेला आहे. आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की महात्मा ज्योतिबा फुले इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, इतकं त्यांचं कार्य आहे, त्या मानाने त्यांचं कार्य लोकांना माहिती झालेलं नाही. आणि म्हणून त्यांनी खूप त्या गोष्टीवर अभ्यास केला आणि त्यातून त्यांना एक गोष्ट क्लिक झाली, म्हणजे पुस्तकं महात्मा ज्योतिबा फुलेंचं वाङ्मय आहे, त्यांचं खूप मोठं साहित्य आहे, पण ते लोकांपर्यंत पोचत नाही. आम्ही सुद्धा प्रयोग करतो, तिथे हजर असणाऱ्या व्यक्तींना तेवढं त्यांचं कार्य माहिती होतं, पण त्याच्या व्यतिरिक्त काय. म्हणून मग त्यांनी अभ्यास करून पूर्ण महाराष्ट्रात किंवा किंबहुना भारतातील महिला एकत्र केल्या आणि सावित्री शक्तिपीठाची स्थापना केली. केवळ सावित्री शक्तिपीठाची स्थापना न करून थांबले नाही, तर त्यापेक्षाही पुढे जाऊन सावित्री इंडिया न्यूज चॅनल त्यांनी काढलेलं आहे. आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शाखा काढल्या आणि प्रत्येक ठिकाणी एक अध्यक्ष नेमला आणि त्या अध्यक्षाला अशा जबाबदाऱ्या दिल्या की सर्व सावित्रीच्या लेकींचं कार्य ते त्या निमित्ताने लोकांपुढे पोचवतात. आणि या सर्व कार्याला माझ्या सर्व सावित्रीच्या लेकींनी त्यांना साथ दिली आणि अशा त्यांच्या विचारांच्या फुले शाहू आंबेडकर अशा विचारांचा एक ग्रुप तयार झाला आणि त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या सावित्री इंडिया न्यूज चॅनलवर टाकल्या जातात आणि क्षणातच त्या यूट्यूबवर सर्वत्र माहिती होतात. आणि हीच गोष्ट त्यांनी नेमकी हेरली आणि म्हणून असे काही त्यांनी व्यक्तिमत्व निवडले आणि त्यांना ह्या जबाबदाऱ्या दिल्या आणि त्यामध्ये ते खरंच खूप सक्सेस झाले. आज आमच्या सावित्रीच्या लेकी, त्या लेकींनी ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचं खूप कार्य एकत्र केलं, खूप कार्यांवर अभ्यास केला आणि त्यांचे व्हिडिओ बनवून ते त्या चॅनलवर टाकतात. आणि ह्यामुळे आमच्या सर्व सावित्रीच्या लेकींना तर ह्याचा अभ्यास होतोच, शिवाय आज अपूर्ण समाजात किंवा किंबहुना सर्वांना ते यूट्यूबवर गेल्यामुळे सर्वांना त्याची माहिती मिळाली. आणि म्हणून आम्ही सावित्रीच्या लेकी माननीय दशरथ कोदरन सरांचे खूप खूप धन्यवाद मानतो, कारण त्यांनी आम्हा सावित्रीच्या लेकींना एक हक्काचं व्यासपीठ दिलं. प्रत्येकीजवळ जे काही कलागुण आहे ते त्यांनी बाहेर काढले, या सावित्री शक्तिपीठद्वारे बाहेर काढले. आणि जी सावित्रीची लेक कधीच काही करत नाही, ती सुद्धा व्हिडिओ बनवायला लागली, छान भाषण द्यायला लागली. खरंच माझ्या सर्व सावित्रीच्या लेकींकडून मी माननीय दशरथ कोदरन सरांना अगदी धन्यवाद मानते. तर आपण आलेलो होतो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल. तर महात्मा ज्योतिबांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं, कारण मुळात आपला समाज किंवा आपला जो काही आपण ज्या वर्गात राहतो तो वर्ग शेतकरी वर्ग होता. आणि शेती हा व्यवसाय असा आहे ना, वर्षभर तो शेतकरी राबतो आणि ऐन जेव्हा त्याला पीक यायची वेळ येते तेव्हा निसर्ग असा काहीतरी घात करतो आणि त्याच्या तोंडचा घास पळवतो आणि मग शेवटी पुन्हा त्याला
म्हणजे जे काही त्यांना त्याचं मोल मिळायचं आहे ते न मिळता त्यांना पुन्हा आपलं पूर्ववत दिवस त्यांच्या वाट्याला येतात. म्हणून तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की केवळ शेतीवर अवलंबून राहू नका. कारण शेती हा व्यवसाय केवळ आणि केवळ निसर्गावर अवलंबून आहे. आणि आजकाल निसर्गाचं बॅलन्सच पूर्ण बिघडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्याही काळात त्यांनी सांगितलं शेतीसोबत तुम्ही उद्योगाकडे वळा. आणि त्या काळात जरी लोकांनी केलं नसेल तर वेळाने का होईना पण आपण सुरुवात तर करत आहोत. आणि म्हणून मी आपणा सर्वांना, माझ्या समाज बांधवांना, माझ्या सर्व लोकांना सांगू इच्छिते की बंधूंनो, तुम्ही उद्योजकाकडे वळा. तर महात्मा ज्योतिबा फुले खूप मोठे उद्योजक होते, हे सगळ्यांना माहितीच आहे. त्यांनी कुठले कुठले उद्योगामध्ये ते होते मी याचा व्हिडिओ तुम्हाला स्पेशल नंतर सांगेलच. पण त्यांचं तात्पर्य काय आहे, आपल्याला सांगायचं तात्पर्य हे आहे की त्यांनी त्याही काळात सांगितलं की केवळ कुठल्याही एका गोष्टीवर अवलंबून न राहता तुम्ही असे त्याला जोडधंदा असे सुरू करा, जेणेकरून या व्यवसायात किंवा या शेतीमध्ये आपल्याला जर नुकसान झालं तर आपल्याला नुकसान भरपाई म्हणून आपल्याला दुसरी गोष्ट मिळू शकते. आणि म्हणूनच उद्योगाकडे वळा. यामुळे होतं काय, केवळ आपलीच आपली आर्थिक स्थिती ह्यामुळे सुधारत नाही, तर आपण आपल्यासोबत आपल्या अवतीभोवतीच्या किंवा मित्रमंडळींच्या किंवा समाजातील इतर व्यक्तींना ही आपण रोजगार देऊ शकतो. म्हणजे होतं काय, आपली तर आर्थिक परिस्थिती सुधारतेच, पण आपल्यासोबत आपण इतरांनाही घेऊन चालतो, त्यांना रोजगार निर्माण करून देऊ शकतो. म्हणजेच आपण स्वतः सोबतच इतरांचाही विकास करतो. म्हणजेच आपण स्वतःचं कुटुंबासोबत समाज आपण सुधरवतो, समाज सुधरवता सुधरवता गाव सुधरवतो आणि गावासोबत राष्ट्रालाही आपण हातभार लावू शकतो. आणि म्हणूनच त्यांनी ह्या गोष्टीवर विशेष भर दिला. तर मग आपण काय करणार आहे, आपण उद्योग करायचा आहे, तर आता नेमकं काय करायचं आहे, कुठला उद्योग करायचा, हे सगळ्यांपुढे प्रश्न निर्माण होतात. तर आपल्याकडे आपण वेल्थ ग्रोथ फोरम पुणे, माळी समाज प्रबोधिनी सावित्री शक्तीपीठ आणि महात्मा फुले बिझनेस क्लब ह्यांचं एक संयुक्त विद्यमानाने एक आपण कार्य सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण नवीन युवकांची किंवा ज्यांना गरज आहे त्यामध्ये आपण त्याची कार्यशाळा घेणार आहे, त्याचे वेगवेगळे ग्रुप तयार करणार आहे आणि बिझनेस कसा करावा, त्यातून उत्पादन कसं काढायचं, त्याला बाजारपेठ कशी मिळवून द्यायची आहे, हे जे काही कन्सेप्ट महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळात घेतले ते आपण आता सुरू करणार आहे. म्हणून मी सर्वांना सांगू इच्छिते की त्या काळात बघितलेलं महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्वप्न आपण या काळात का होईना, आपल्या स्वार्थासाठीच ही गोष्ट आहे ना, तर आपण ह्याचा उपयोग घ्यावा. आणि आपण हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो समाज अपेक्षित होता, जे कार्य त्यांना अपेक्षित होतं ते तेव्हा जरी नसेल घडलं तरी ते आपण आता करूया. म्हणजे हाच बदल त्यांना जो अपेक्षित होता तो आपण आता करून देतो आहे. म्हणून माझं सर्व जे कोणी हा व्हिडिओ बघतील किंवा ज्यांना या बिझनेस करण्याची इच्छा असेल, आज तरुण वर्ग खूप आहे, त्यांना नोकऱ्या मिळत नाही आणि नोकऱ्या मिळणंही कठीण होईल. कारण पुढे आपला समाजाची अशी काहीतरी स्थिती झालेली आहे. समाज म्हणजे मी केवळ आपला माळी समाज असं म्हणत नाही, समाज इन द सेन्स आपण ज्यात राहतो ते वातावरण. त्यामुळे आता पुढे दिवसेंदिवस नोकऱ्या कठीण होत चाललेलं आहे. म्हणून मी सर्व तरुण वर्गांना सुद्धा नम्र विनंती करते की आता हे वेल्थ ग्रोथ फोरम आणि माळी समाज प्रबोधिनी, सावित्री शक्तीपीठ आणि महात्मा फुले बिझनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने जे काही आम्ही कार्य करणार आहोत, जे काही आम्ही यांच्या मदतीने पुढे पाऊल उचलणार आहोत, तर आपण सर्वांनी ह्याला साथ द्या. तुम्ही ह्या गोष्टींचा फायदा करून घ्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाहिलेला समाज कसा असेल, पाहिलेला विकसित राष्ट्र कसं असेल
हे आपण त्यांना तेव्हा जरी नाही तरी आता करून दाखवू. आणि हीच आपल्या सर्वांकडून त्यांना श्रद्धांजली होईल. आणि म्हणून सर्वांनी ही गोष्ट करा इतकं सांगते. आणि माझ्या पुन्हा एकदा सांगते, आम्हाला जे काही सरांनी आम्ही सर आणि आम्ही त्यांना अण्णासाहेबसुद्धा म्हणतो, आमचे माननीय दशरथ कुलधरण सरांनी आम्हाला आणि जे काही आम्हाला हे व्यासपीठ दिलेलं आहे, जे काही ते सतत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री यांच्या विचारांनी ग्रासलेले असतात, त्यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी केवळ आणि केवळ महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री यांचे विचार आणि ते प्रत्येकापर्यंत कसे पोचावे याचाच त्यांना ध्यास लागलेला आहे. आणि त्यांना ध्यास लागला म्हणून त्यांनी आमच्या सावित्रीच्या लेकींकडनं ते कार्य वेगवेगळ्या पद्धतीने करून घेतात. आणि आम्हालाही खूप आनंद होतं. आम्ही मुंगीच्या त्यांच्या कार्यात मुंगीचं वाटेकरी का होईना, पण आमची सावित्रीची लेक प्रत्येक त्यांना साथ देते आहे. आणि म्हणूनच आज सावित्री शक्तिपीठ केवळ 3 वर्षात कितीतरी मोठ्या प्रमाणात सावित्री शक्तिपीठाच्या सावित्रीच्या लेखी त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहे आणि खूप 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 त्या कार्य करत आहे. एक निश्चित एक दिवस असा येईल जो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री यांना जो समाज अपेक्षित होता, जे व्यक्ती घडावे असं त्यांना अपेक्षित होतं, ते आम्ही निश्चित करून दाखवेल असं मी आपला सर्वांना आश्वासन देते. आमच्यासोबत तुम्हाला काय हवं आहे ते आपल्या ह्यामध्ये तुम्ही विचारू शकता. आणि छान याची कार्यशाळा होईल, त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा. आणि तुम्हाला कुठलीही अडचण असो, तुम्ही आम्हाला विचारू शकता. आम्ही नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. इतकं बोलते. आणि खूप खूप धन्यवाद. खरंच तुम्ही या गोष्टीचा फायदा घ्या. आणि खरंच आपण एक सशक्त असे राष्ट्रामधून एक सशक्त एक उत्कृष्ट उद्योजक हो. आणि हेच महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाहिलेलं स्वप्न आहे, तो आपण साकार करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.